चला तर आज बनवूया आपण चॉकलेट ट्रफल बॉल्स। त्यासाठी मी चॉकलेट आणि चॉकलेट प्रीमिक्स घेतलं होतं आणि हे बघा 1 कप चॉकलेट प्रीमिक्स घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग परत 1 चमचा तेल पण टाकायचं। तेल टाकलं की ते मिक्स करायचं। एक अर्धा किलोचा टीन घेतला, त्या टीनला पण तेल लावून घ्यायचं। परत बाजूने मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ लावून घेऊ शकता आणि बटर पेपर घेतला होता मी। बटर पेपर नंतर मी त्यात डायरेक्ट आहे ना प्रीमिक्स टाकलं आणि 4-5 वेळेस टॅप करून घेतलं, जेणेकरून त्याच्यातलं एअर निघून जाईल आणि मग मी तो बेस कढईमध्ये ठेवला। 20 ते 25 मिनिटं ठेवायचा आणि इकडे मी ना चॉकलेटचा एकच बार घेतला होता, तो मी कट करून घेतला। जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला असेल तर पटकन कट होईल किंवा फ्रीजमध्ये जर असेल तर त्याला खूप वेळ लागतो ताईंनो, कारण तो खूपच असा पॅक होतो। आणि मग मी गरम पाणी केलं, गरम पाण्याच्या वरती मी जाळी ठेवली आणि त्यावर मग मी तो बाउल ठेवला। त्या बाउलमध्ये चॉकलेट टाकलं, डार्क चॉकलेट, परत फ्रेश क्रीम टाकली आणि बटर टाकलं। बटर मी हे घरीच बनवलेलं होतं, तेच टाकलं आणि मग हे बघा असं शायनी करतं, ते एकदम मस्त चॉकलेट झालं होतं। इकडं बेस बघितला मी तयार झाला आहे की नाही झाला आहे, त्याच्यामध्ये नाही की आपली ही मोठीवाली टूथपे असते ना ती घेतली, तर तो झालेला होता। मग मी तो थंड म्हणजे हे बघा थोडंसं राहिलं होता, मी परत 5-10 मिनटाचा ठेवला आणि झाला मग तो। आणि हे बघा मस्त त्याला खालून बटर पेपर लावला होता, त्यामुळे बेस एकदम कुठं चिटकला नाही आहे टीनला आणि छान झाला होता। हे बघा मग मी ना तो गरमच होता, कारण की मला पटकन करायचं होतं, वंशू झोपलेला होता, त्यामुळे मी ना दोरा घेतला आणि छान कट केला। कट करायची मला काही गरज नव्हती, पण तुमच्यासाठी मी दाखवला, कारण की केक करताना ना हे बघा असेच 2 लेअर पडले पाहिजे, छानसे झाले पाहिजे। आणि कारण की मला तो असंच हे करायचा होता, तर त्यामुळे मला फक्त तुमच्यासाठी दाखवलं मी का दोऱ्याने मी असं कट करत असते। आणि मग त्याच्यामध्ये पण मी घनाश टाकून घेतला, हे असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा जो मी घनाश बनवलेला होता चॉकलेटचा तो घनाश टाकला आणि ते पण मिक्स करून घेतलं। छान मिक्स होतं ते आणि गरम होतं, त्यामुळे थोडे चटके बसत होते, पण झालं ते। आणि मग मी त्याच्यासाठी आतमध्ये बॉल्सच्या आतमध्ये टाकायला मी एक शॉर्ट्स भेटताना हे बघा हे ते आणलेले होते, जे की मी रेडीमेडच आणले बरं का, मी काही घरी काही करत बसलेली नाही आहे। त्याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट टाकू शकता किंवा मग जे मी चॉकलेट कंपाऊंड असतं ना आपलं, ते पण टाकू शकता। मग अर्धा किलो बेसचे एवढे बॉल्स तयार केले होते। तुमच्या साईजनुसार तुम्ही करायचे, छोटे मोठे करू शकता। इकडे ना हे चॉकलेट घनाश खूप थिक झालं होतं, ते जरा मी मेल्ट करून घेतलं परत थोडीशी फ्रेश क्रीम टाकून आणि त्यामध्ये ना चॉकलेट बॉल्स टाकून घेतले मग मी हे, आणि छान झाले होते बघा, एकदम शायनी करत होते बरं का, ते एकदम छान दिसत होते असं। आणि नंतर मग मी ना हे जे रेडीमेडच घेतलेलं मी त्याच्यावरती हे कलर्सचे बॉल्स किंवा ते सगळं असं टाकलं आणि छान एकदम, आणि ना मस्त सेट व्हायला ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये। छान होता, तुम्ही पण ट्राय करा। माझी रेसिपी कशी वाटते? कशी शोना?